तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या धायरीमधील घरी भेट दिली। मुख्यमंत्र्यांना तात्काळ कारवाईसाठी विनंती करणार असं सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाला आश्वासन दिले। दुसरीकडे आरोपीला पुणे कोर्टातून नेताना संतप्त नागरिकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या नसरापुरात झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर सुनेत्रा पवार पीडित मुलीच्या धायरीमधल्या घरी पोहोचल्या, पण सुनेत्रा पवारांसमोर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। संवेदना कळतात म्हणून मी आज भेटायला आले होते आणि आल्या आल्या साहेबांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला, अमित साहेबांशी मला बोलायचे, म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं करून दिलेलं आहे। त्यांनी आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ऐकल्या, आम्ही आल्यापासून मी ऐकते आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की त्या नक्कीच कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुणे सेशन कोर्टात हजर करण्यात आलं। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। आरोपीला कोर्टातून बाहेर नेताना मराठा सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला। फाशी झाली पाहिजे, आम्ही कायदा हातात घेणार। आम्हाला जागेवर त्याला पार्टीला चिमुकलेला न्याय द्यायचा होता। अजून किती सहन करायचे आहे महाराष्ट्राने? काय करतात मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत। प्रत्येकाला लेकरं बाळे स्वतःच्या घरावरती गदा आल्यानंतर हे करणार का काम? आज मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री तेच, संतांचीच, सगळं त्यांचंच, न्याय मात्र जनतेला मिळत